अमरावती ते अचलपूर मार्गावरती वलगाव जवळ असलेल्या पेढी नदीवर इंग्रजकालीन पुलाचं म्हणजे 1883 साली 125 वर्षांपूर्वीचं बांधकाम करण्यात आलं होतं। या पुलाची वयोमर्यादा आता संपली आहे। तब्बल 140 वर्षांपूर्वीचं हे बांधकाम आता या पुलाची वयोमर्यादा संपल्यामुळे अजूनही तो सुस्थितीत आहे। मात्र हा पूल अरुंद असल्याने अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते। त्यामुळे याच पुलाला लागून दुसरा समांतर पूल उभारण्यात आलेला आहे। 2.5 वर्षांपूर्वी या पुलाचं बांधकाम हाती घेण्यात आलं होतं। आता हे काम अंतिम टप्प्यात आहे। वर्षाखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल। आणि वालगाव इथल्या पेढी नदीच्या परिसरातनं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। 1883 साली अमरावतीच्या वलगावमधील पेढी नदीच्या तीरावर गाडगेबाबा सेतूचं निर्माण करण्यात आलेलं होतं। तब्बल 142 वर्षानंतर गाडगेबाबा सेतूच्या वरील जी वाहतुकीचा भार जो आहे तो कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण त्याच पेढी नदीच्या तीरावर आहोत ज्या ठिकाणी गाडगेबाबा सेतूचं निर्माण करण्यात आलेलं होतं। अतिशय सुस्थितीत आणि चांगल्या पद्धतीत असलेला हा सेतू जो आहे याचं आयुर्मान संपलेलं असताना देखील या ठिकाणाहून वाहतूक सुरू आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर अतिशय सुस्थितीत वाहतूक सुरू आहे। मात्र वलगावच्या या पेढी नदीच्या तीरावर वाहतुकीची कोंडी सदैव निर्माण होत असते आणि ही वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आणि भविष्यकालीन अमरावतीच्या वाहतुकीचं नियोजन लक्षात घेता याच गाडगेबाबा सेतूच्या बाजूला अगदी दुसरा समांतर पूल जो आहे तो निर्माण केलेला जात आहे। अतिशय युद्ध पातळीवर या पुलाचं काम जे आहे ते सुरू आहे। 8 स्पॅममध्ये हा पूल जो आहे तो तयार होत आहे। या पुलाच्या निर्मितीचं बजेट जर आपण पाहिलं तर 35 कोटी रुपयाचं बजेट आहे। 6 तालुका, 1 जिल्हा आणि 1 राज्याला हा जोडणारा पूल आहे। आपण जर पाहिलं तर एकीकडे गाडगेबाबा सेतू आणि दुसरीकडे नव्यानं सुरू असलेला पूल जे आहेत हे दोन्ही पूल जे आहेत ते अमरावतीकरांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। 2025 या अखेर वर्षापर्यंत हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती आहे। वलगावच्या गाडगेबाबा सेतूवर सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत असतो आणि वाहतुकीचे प्रश्न निर्माण होतात। अनेक अपघात सुद्धा याच पुलावर झालेले आहेत। ह्या संपूर्ण गोष्टी लक्षात घेता दुसरा पूल जो आहे तो गाडगेबाबा सेतूच्या बाजूला समांतर निर्माण केला जात आहे। या पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। दोन्ही पुलांना जोडणारा जो मधातला समांतर मार्ग आहे त्या मार्गाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर हा पूल जो आहे तो अमरावतीकरांसाठी वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती मिळते। कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।